आता आहे आमचा हा तिसरा फ्यूज स्टॉप. गाडीमध्ये पेट्रोल भरणं काम चाललंय. अर्धी टाकी आहे आता गाडीमध्ये स्टील. पूर्ण टाकी ठेवलेली सेफर साईड कधी पण चांगलं. कुठं जायचंय? आता जायचं मनालीला. आणि तिथून मनालीवरनं पुढचं आपण काही ठरवलं नाही आहे. मनालीतला साईट सिनिंग करणार, जसं की वशिष्ठ टेम्पल आहे, आणखीन तिथलं मॉनेस्ट्री आहे ते पाहणार, राम मंदिर एक आहे ते पाहणार. नाश्ता आत्ता आलेला आहे आणि नाश्ता करून निघणार आहे. आज तारीख आहे 8 वाजले किती? 11 10:30. आता ऑन द वे जे काय असेल ते. आत्ता आम्ही जस्ट मनालीच्या साईडचं क्रॉस करून जाणार होतो, पण इथं इंडियन आर्मीमध्ये भरपूर मराठी लोक भेटतात आपल्याला, भरपूर मराठी सोल्जर्स आहेत. आत्ता जस्ट हे एक मिळाले, भेटले राठोड सर. त्यांच्यासोबत एक फोटो वगैरे काढणार आहे आम्ही. राठोड सर जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. तर आत्ता आम्ही लेहपासून डायरेक्ट मनालीच्या साईडला निघणार होतो, उमिंगला वगैरे करून. पण मग टांगलांगला आणि बारालाच्या. काय? टांगलांगला आणि बारालाच्याला. टांगलांगला आणि बाराच्याला काय आहे ते, तर ते करून आम्ही मनालीच्या साईडला जाणार होतो. अटल सेतू वगैरे काय काय आहे ते, अटल टनलमधून. तर तिथं ॲव्हलान्स आणि दगडी वगैरे कोसळले असल्यामुळं तो रस्ता बंद आहे. आणि आता इथले सोल्जर्स म्हणतात की जवळजवळ 1 ते 1.5 महिना झाले काम चालू आहे, अजून 10 ते 15 दिवस या गोष्टीसाठी लागू शकतात. तर परत आम्ही युटर्न मारून जो आला श्रीनगर रोड, त्या रोडने जाणार आहे. आता फिरवतो इकडून डायरेक्ट श्रीनगरचा रोड. हां, इथून आता डायरेक्ट लेह टू कारगिल, कारगिल द्रास, द्रास ते तुम्हाला तो घाट माहिती असेल, जोजिला पास, तो क्रॉस करून सोनमार्ग आणि श्रीनगर अशा रस्त्याने आम्ही रिटर्न चाललोय पुन्हा. हा रस्ता करायची खूप इच्छा होती, कारण की काय नजारे आहेत या रस्त्याला, काय सांगू तुम्हाला. हे फक्त यूट्यूबला आणि गुगललाच पाहिलं होतं, प्रत्यक्षात अनुभवायचं होतं, पण यावर्षी तर होणं शक्य नाही. ते बघू नेक्स्ट टाइम कधी आलो तर झालं तर. बाय द वे, आत्ता ज्या सोल्जर्सला भेटलो त्यांच्यासाठी एक सबस्क्राईब तर नक्की झाला पाहिजे. जेवढे लोक बघतील प्लीज सबस्क्राईब करा. आणि बाय द वे, हे फक्त ट्रेलर आहे, अजून मोठ्या मोठ्या राईड्स यायच्या आहेत. ओके, का ते सरदारची ओके, ट्राय करायचं आहे का एकदा? कर, घे गाडी. पण स्टॉप, 1 मिनटं. तिथे आहे ना, तिथून सरळ वरती चढते का गाडी? कुठे? तिथं स्टॉप दिलंय, म्हणजे तिथून वरती जाते का? अजून एक सोल्जर भेटले वाटतं, मराठीच आहेत. जय महाराष्ट्र सर. काय म्हणता? बढिया, एकदम बढिया. कसंही वाटला लद्दाख? 1 नंबर वाटलं. बढिया आहे ना, मस्त. दरवर्षी यायचं प्लॅन चाललंय. आता बढिया, आता टुरिस्ट येणं चालू झालं. बढिया. माझी इकडे नोकरीच आहे. अच्छा, बिहारला. ओके. आमचे हे रोडर डिपार्टमेंटच बांधते. ओके. त्याचा सगळा कॉन्ट्रॅक्ट वगैरे सगळं सोल्जर्सकडे असतं, मिलिटरीकडे. तरी तेवढे चांगलं चालते. गव्हर्नमेंटकडे असलं असतं भोगा झाला असता. साऊथ मॅग्नेटिक हिलच्या इथे जरा ट्रायल चालू आहे, कारण की आत्ता त्या साईडनी मॅग्नेटिक हिलचा बोर्ड लावलेला आहे. तिकडनं तर ऑलरेडी स्लोप आहे. स्लोपला गाडी न्यूट्रल टाकली तशी उताराने जातेच. आता इकडच्या साईडनी ट्राय करतोय, बघूयात काय होते. होल्ड कर 1 मिनिट. गाडी न्यूट्रलवर आहे का? गाडी न्यूट्रलवर मागे चालली आहे. वरती जायला पाहिजे ना. मागे चालली आहे. नाही, मैग्नेट खत्म हो गया. तिकडनं ऑलरेडी स्लोप आहे. गाडी न्यूट्रलला टाकली तर कशी गाडी खाली येते.
काहीतरी वेगळं असणार रे, बघितलं पाहिजे. लोकल नाही का इथं कोण. असा आहे की तो जो चढ आहे त्या साईडचा, तिकडनं हा जो एकदम बारीक स्लोप आहे तिकडे गाडी चढते, म्हणून त्याला मॅग्नेटिक हिल बोलतात. डोंगरावर पण दिलेले मॅग्नेटिक हिल. तर आता इथे लोकल्स काय म्हणतात की इकडनं विमान उडवणं पण अलाउड नाहीये, कारण की थोडंसं घातपात व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळं या डोंगरांवरून विमान वगैरे उडलं जात नाही. बाकीचा एकदम थोडासा ट्रायल आम्ही घेऊन बघतो. ठीक आहे, घे मागे, बस बस बस. बस हैंड ब्रेक ओढ़, छोड़ो बस, यहीं पे वापस नीचे उतरो बस. अच्छा ऐसे है क्या? ओके अभी समझा. वहाँ से पानी छोड़ो, वहाँ पे हाँ पानी. पानी खेले. हाँ ये नीचे आएगा, ये ऊपर जाएगा, पता चलेगा. अच्छा, मतलब यहाँ पे पानी छोड़ूंगा तो उस साइड पे जाएगा. यहाँ से पानी छोड़ो ना, हाँ वहाँ भी जाएगा तो फिर चला नहीं. ओके पानी यहाँ आएगा तो ठीक हो गया. ओके गाड़ी से पानी निकालना. ठीक है, देखता हूँ. तर नवीन प्रॅक्टिकल लोकल सोबतच पाणी टाकून बघूयात. जर वरच्या साईडला गेलं तर बरं आहे, नाहीतर खालच्या साईडला. लोकल पण फर्स्ट टाइम ट्रायल करतायत. चावी गाडीलाच आहे. ठीक आहे, राहू दे, कोण घेऊन आहे. भयानक वारं सुटले. इथे पाणी टाकून बघ, सावकाश. नीचे वाली साइड जा रहा है. वही तो ऊपर वाली साइड जाना चाहिए ना. ऊपर जाना चाहिए. अभी नीचे मैंने ये बोला था ना, ये नीचे ही आ रहा है. नीचे से ये तो स्लोप है ना वैसे भी. ये मैग्नेटिक गलत है, फेक है. मैं नहीं मानता. ये देखो नीचे ही आ रहा है. बोला ना, अगर पता नहीं ठीक है. पानी में तो वहाँ पे मैग्नेट भी नहीं आता है ना. हाँ, पानी में मैग्नेट नहीं आता है. पानी में भी आना चाहिए ना वैसे. पानी नहीं आना चाहिए. अभी ये तो टाटा की गाड़ी है, हमारी भी टाटा की गाड़ी है. वो तो लोहे की बनती है, वो तो खींचनी चाहिए. बात सुनो ना, गाड़ी वहाँ खींच रहा है ना, हाँ वही तो खींच रहा जाएगा है. ना, क्योंकि पानी वहाँ जा रहा है. पानी नहीं आता है ना, पानी वहाँ जाना चाहिए. हाँ वही तो. गलत हो गया. कर रहा पता नहीं. चलेगा. अभी क्या कर रही है. चलो. नमस्कार मित्रांनो, आपण आहे सध्या लेह पासून साधारणतः 60 ते 65 किलोमीटरच्या अंतरावर. या गावाचं नाव आहे नुरू. इथला नजारा बघा, शांती एकदम. माग समुद्र, इथे नदी वाहते, इथे वाळवंट, आणि मागच्या साईडला सँड डेझर्ट्स. या साईडला दगडांचा डोंगर, या साईडला वाळूचा डोंगर, आणि इकडनं येते याक. अरे काय आहे ती ऍक्च्युली. याकच असते इथे. अयो गाडीकडे का चाललंय ते. नमिकाला पास पासून निघालोय. वेदर बघू शकताय, पूर्ण असं क्लाउडी वेदर झालेलं आहे. इथं बर्फ तर ऑलरेडी पडलेला आहे, आणि मोस्टली चान्सेस आहेत संध्याकाळी बर्फ पडायचे. बघू, आता तर ऑलरेडी वाजलेत 4:30. बघा बघा वेदर 4:30ला असा वेदर आहे. मस्त वाटतंय. पण इथं डोंगरावर पूर्ण असं हे झालेलं आहे. संध्याकाळी जेव्हा मायनस टेम्परेचर जाईल असं वाटतं की बर्फ वगैरे पडेलच. असा नजारा पाहायला लोक लांबून लांबून येतात. डिसेंबरमध्ये येतात, जानेवारी येतात, फेब्रुवारी येतात, तरी त्यांना सुद्धा हा नजारा पाहायला मिळत नाही.
आणि मी जो आहे मार्च एप्रिलमध्ये आलोय तरी सुद्धा एवढा प्लेझंट वेदर आहे इथे. जे मला हवं होतं ते मिळते आता इथे. हे बघू शकता तुम्ही बॅक साईडला. वॉट अ व्ह्यू मॅन, वॉट अ व्ह्यू. आई शपथ, मन तृप्त झालं. आत्ता वाजले 7:45 आणि आत्ता अजून आम्ही फक्त द्रासपर्यंतच पोचलोय. आणि प्रॉब्लेम असा आहे, सडनली पाऊस चालू झालेला आहे आणि तेवढ्याकरता घाटांमध्ये दगड आणि बर्फ भरपूर कोसळले असल्यामुळं पुढे जाऊन देत नाहीयेत. इथं संपूर्ण गाड्या लागलेल्या आहेत, सगळ्यांना थांबवलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 28-30 गाड्या असतील. पुढे चेकपोस्ट पण आहे, पण कोणालाही पुढे जाऊ देत नाहीये. त्यामुळं मग आत्ता काय करावं लागणार आहे आम्हाला, परत मागं द्रास विलेजमध्ये जाऊन हॉटेल बुक करून आजचे 1 दिवसाचा स्टे वाढवावा लागेल. आणि बघू आता पुढं काय होते. कारण की आज आम्ही टार्गेट ठेवलं होतं की मनालीपर्यंत पोहोचायचं, पण पॉसिबल होणार नाही कारण की पुढं कोणाला सोडत नाहीये. काय करायचं, डोकं फिरतंय. ठीक आहे, आज 9 तारीख आहे आणि काल रात्री त्या चेकपोस्टवरून आम्हाला सोडलं नाही. त्यामुळे परत 20 किलोमीटर आम्ही आत द्रास गावमध्ये आलो. आता इथून परत आम्ही सोनमार्गच्या दिशेने निघालोय. सोनमार्ग, श्रीनगर, जम्मू असं परत चालू आहे. आज आम्ही जम्मूत करणार आहे. सोडतील ना सोडतील त्यावर डिपेंड आहे. बाय द वे, सकाळचा नजारा एकदा बघून घ्या. सगळे असे ढग उतरलेत पर्वतांवर. चालू चालू चालू. रस्त्यावर पूर्ण असं फॉग वगैरे. मोबाईल मध्ये कव्हरच नाही होत, पण ते किती फॉग असला ना मोबाईल मध्ये नाही कव्हर होत. सकाळी 9:30 पावणे 10 वाजल्यापासून आम्ही इथे येऊन थांबलोय. चेकपोस्टला सोडत नाही कुठे बाहेर. आणि इथे तुम्ही बघू शकता काचेवर वातावरण काय झालेलं आहे. वातावरण काय झालंय. आणि सगळ्या गाड्या तसे थांबलेल्या आहेत. आत्ता वाजलेत 2:10. 4 तास झालेत. आम्ही एकाच जागेवर एकाच गाडीत मध्ये बसून राहिले. ऑप्शन नाही काही, मिलिटरीवाले कोणाला पुढे सोडत नाहीयेत, थांबावंच लागतंय. वातावरण बघा, सगळं फॉग झाल्यावरती डोंगरांवर गाड्या सगळ्या थांबल्यात लाईनीत. पाऊस पण येतोय. आता आज तर सोडणार नाही, पण इन केस उद्या जर का दगड कोसळी झाली, कुठे ॲम्ब्युलन्स वगैरे आला, उद्या पण इथंच. करे तो क्या करे. फायनली 6 तासाच्या वेटिंग नंतर दिवसभर बसून आता एक गाड्या सोडायला लागलेत. नशीब 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 चांगले. बाटली कुठे येली, काय घंटा पाऊस पडला दे फेकून. आता बर्फ पण पडायला लागलाय. 4:15 वाजलेत आणि अजूनपर्यंत सोडलेलं नाही कोणाला. 4:15 झाले. 9 वाजल्यापासून थांबले. सकाळी 9 वाजल्यापासून 4:15 वाजेपर्यंत फक्त एकाच जागेवर आहे. सगळ्या गाड्या उलट्या फिरायला लागल्यात, पण कोणाला काही सोडत नाहीयेत. काय नाटक चाललंय काय माहिती. बर्फ पडायला लागलाय राव. शे फायनली आता सगळ्यांना सोडले. 5:50 झालेत. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, म्हणजे किती जवळजवळ तास झाले. 9 ते 5
लोक जेवढे जॉब करतात 8 तास. तो आपण 8 तास नुसतं एका जागी बसून काढले. चला फायनल सोडलं तरी ऍटलिस्ट. आता ते का सोडतंय, आम्हाला सोडा की बाबा. तिसऱ्यांदा बोलतोय सोडलं आता. पुढे प्रॉब्लेम असं झाला की ॲव्हलॅन्स आल्यामुळं लँडस्लाईड झाली. वाजलेत 6:45 आणि वॉर्निंग हे केली, अनाऊन्स केली की आता इथं जिथं आम्ही थांबलोय इथं सुद्धा लँडस्लाईड होणार आहे. त्यामुळे आता परत गाड्या सगळ्यांना रिव्हर्स घ्यायला सांगितलं. नेमकं आता आदित्य गेले पुढं, त्यामुळे काय ऑप्शन आहे असं वाटत तर नाहीये. आज तिसरा दिवस आहे. द्रासमधून पुन्हा एकदा ट्राय करतोय श्रीनगरला जायला. सोडलं तर चांगलं आहे, नाहीतर मग आज परत थांबावंच लागेल, ऑप्शन नाही काही. आत्ता चालू आहे चेकपोस्टच्या दिशेने. सगळ्याच गाड्या त्या साईडला चाललेल्या आहेत, कारण की काल सगळ्यांना सोडलं आणि परत रिटर्न पाठवले. डोकं फिरले, काय बोलायचं. -10 डिग्री सेल्सिअस काल रात्री गेलं होतं. थंडीने अंग कापले चांगलंच. आत्ता सुद्धा स्नोफॉल होतोय, दाखवतो. Driver's seat belt. ओके चलो. Just what happened? ट्रॅफिक लागलेला आहे भरपूर लांबपर्यंत. लवकर येऊन सुद्धा काही फायदा नाही. आणि ज्या वेदरमध्ये आम्ही आलो, गाडीची बघा कंडिशन काय झाली. नंबर प्लेटवरचा नंबर नाही दिसत आहे. संपूर्ण स्नो 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 स्नो.